1487च्या काळामध्ये बार्थोलोमेव डायस हा पोर्तुगीज खलासी आहे. म्हणजे ह्या आशियाचं जे भूशिर आहे तिथपर्यंतचा प्रवास हा करतोय. पण त्याच्या अगोदरचा एक भाग इथे लक्षात ठेवा की जो पोर्तुगालचा राजा आहे हेनरी आफ्रिकेच्या किनाऱ्याचा 3 वेळा दौरा केला आणि त्याचा नकाशा तयार केला. ह्या बार्थोलोमेव डायसनी आफ्रिकेच्या किनाऱ्या पुढे जाऊन या भागांमध्ये म्हणजे आफ्रिकेचं जे दक्षिण टोक आहे त्या दक्षिण टोकापर्यंत तो आला, ज्याला आपण काय म्हणतोय केप ऑफ गुड होप, ज्याला आशियाचं भूशिर असा देखील उल्लेख केला जातो. त्या केप ऑफ गुड होप पर्यंत आला होता. आणि हा कोलंबस 1492च्या काळामध्ये या भागांमध्ये तो आला. पहिल्या लक्षात ठेवा पोर्तुगीज खलाशी हा बार्थोलोमेव डायस आहे. दुसरा आहे कोलंबस हा स्पेन खलाशी आहे. आणि तिसरा खलाशी आहे इटालियन खलाशी जो आहे अमेरिगो व्हेस्पुची. अमेरिगो व्हेस्पुशीने काय लक्षात आणून दिलं की हा भारताचा किनारा नाही, दुसरा कोणता तरी प्रदेश आहे. आणि मग या अमेरिगो व्हेस्पुशीच्या नावावरूनच या भागांना काय केलं होतं अमेरिका हे नाव देण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. जो 1498च्या काळामध्ये वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी भारताकडे येण्यासाठीचा एक मार्ग वास्को दी गामाने शोधला. तो जुलै 1497ला पोर्तुगालची असणारी राजधानी ते म्हणजे लिस्बन 4 जहाज 170 व्यक्ती आणि 1 वर्षाची यात्रा करत तो भारताकडे निघालेला होता. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं गेलं की फर्डिनांड मॅगलेन हा देखील कोण आहे, हा पोर्तुगीज खलाशी आहे. आणि हा प्रवास करत असताना त्याला पृथ्वीची पूर्ण प्रदक्षिणा करायची होती. परंतु या भागांमध्ये गेल्यानंतर असा समुद्र दिसला, त्या भागामध्ये त्याला आपण प्रशांत महासागर, पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा होण्याच्या आत चकमकीमध्ये तो मारला गेला. त्याच्या सहकार्यांनी मात्र ही पृथ्वीची प्रदक्षिणा ही पूर्ण केली.